नववर्षाचं स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप द्यायचा असेल तर महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांची पहिली पसंती असते ती कोकणातील समुद्र किनारपट्टी। यासाठी रायगड जिल्ह्यातल्या समुद्र किनारपट्टी आता सज्ज झालं। आपण आता श्रीवर्धन तालुक्यातल्या दिव्यागर या समुद्र किनारपट्टीवरती आहोत आणि आपण पाहू शकताय की येणारे पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात आणि त्यामुळे संपूर्ण किनारपट्टी उत्तम पद्धतीने स्वच्छ करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रात ना सातारा असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, त्याचबरोबर मुंबई आणि उपनगरातील पर्यटक मोठ्या संख्येने समुद्र किनारपट्टीवरती येत असतात आणि समुद्रावरती पोहण्यासोबतच समुद्रामध्ये असणाऱ्या स्पोर्ट्सचा आनंद मनमुरादपणे लुटत असतात आणि त्यासाठी वेगवेगळ्या राईड्स या समुद्र किनारपट्टीवरती सज्ज करण्यात आलेत, ज्याच्यामध्ये बनाना राईड्स आहे, त्याबरोबर फॅमिली सोबतच जायचं असेल तर त्यासाठी बोट आहेत, याशिवाय उंटावरची रायडिंग आहे, घोडेस्वारी आहे, टांगा स्वारी आहे आणि या व्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या देखील आहेत ज्या तुम्ही समुद्र किनारपट्टीवरती फिरून या समुद्र किनारपट्टीचा आनंद घेऊ शकता। यासह जे खवय्ये आहेत त्यांसाठी वेगवेगळे हॉटेल्स, रिसॉर्ट देखील सज्ज ठेवण्यात आलेले आहेत। पाण्यामध्ये पोहताना आपल्याला कोणताही इजा होऊ नये, धोका पोहोचू नये यासाठी लाईफ गार्ड या ठिकाणी तैनात करण्यात आहेत। त्याचबरोबर पाण्यामध्ये जर जात असाल बोटीमधना तर तुमच्यासाठी देखील लाईफ गार्ड या ठिकाणी सेव्ह करण्यात आलेले आहेत। एकूणच पर्यटनाचा विचार करत असाल आणि त्यातही सरत्या वर्षाला निरोप द्यायचा आहे आणि नवीन वर्षाचं स्वागत करायचं आहे तर तुमच्यासाठी रायगड जिल्ह्यामधल्या ज्या समुद्र किनारपट्टी आहेत त्या सज्ज झालेल्या आहेत। त्यामुळे येत असाल तर रायगडमध्ये अलिबाग असेल, श्रीवर्धन तालुका असेल, मुरुड असेल, या ठिकाणच्या समुद्र किनारपट्टीवरती आपलं स्वागत करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि स्थानिक प्रशासन देखील सज्ज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।